नमस्कार. आज शिकणार आहोत खूपच सुंदर आणि सोपी 4 ते 4 डॉटची रांगोळी. पिवळे आपल्याला असे डॉट पाडून गोल करून त्याच्यामध्ये हिरवा कलर असा मी टाकून घेतला आहे आणि बघू शकता तुम्ही अशा रेषा मारून आपल्याला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे. अशा पद्धतीने 2-2 फक्त वरती करत जायचं आहे आपल्याला आणि 4 डॉटला फक्त पंच करायचं आहे. हे बघा, अशा रेषा मारून आपल्याला 3-3 डॉट असे पाडून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने बघा खूपच इझिली तुम्ही काढू शकाल अशी रांगोळी मी आणली आहे. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हे बघा, एका बोटाने वरती करत जायचं आहे आपल्याला. सर्वात सोपी रांगोळी आहे, नक्की ट्राय करा. मिनी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे आणि रांगोळी गाळून भरली आहे आणि वरचा टोक मिनी थोडा कट केला आहे. नक्की ट्राय करा, यूजफुल बॉटल आहे. आपल्याला चारी बाजूने सेम अशा पद्धतीने रेषा मारून 3-3 ठिपके ठेवून घ्यायचे आहेत डॉट. हे बघा, असे डॉट ठेवल्यानंतर आपल्याला एका बोटाने वरती फक्त सरकत जायचं आहे 2-2 डॉट आणि मधले 4 डॉटला आपल्याला पंच करून मध्ये गोल करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. आणि त्याच्यामध्ये मुठ्ठीने मी कलर टाकून घेणार आहे, विरुद्ध कलर, आणि थोडं झाकण किंवा बॉटलने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे. मध्ये ही सेम त्या पद्धतीने आपण करून घेणार आहोत. नक्कीच ट्राय करा. इझिली कोणालाही काढता येईल अशी सोपी रांगोळी आहे. खूपच सुंदर आणि 2-3 मिनटात होणारी रांगोळी आहे. मध्येही आपल्याला सेम त्या पद्धतीने गोल करून झाकणने फिरवून घ्यायचं आहे आणि मध्ये एका बोटाने गोल करून विरुद्ध कलर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी दिसते बघू शकता. आपल्याला चारीकडं डॉट पाडून आजूबाजूला छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने नक्की यूज करा. यूजफुल बॉटल आहे. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. आणि नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी नवीन नवीन खूप सारे व्हिडिओ आणणार आहे खास तुमच्यासाठी. आणि इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे JL रंगोली. नक्की ट्राय करा. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. नक्की पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही.